अकोल्यातील बाभुळगावचं नवोदय विद्यालय 2016 नंतर पुन्हा एकदा चर्चेत आलंय। 2016 मध्ये या विद्यालयातील 2 शिक्षकांवर विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानं राज्यभर खळबळ उडाली होती। आज परत हे विद्यालय प्रकाशझोतात आलंय, ते एका विद्यार्थ्यानं दुसऱ्या विद्यार्थ्यावर केलेल्या रॅगिंगच्या आरोपाने। जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील एक विद्यार्थी या विद्यालयात 8वीत शिकतो। त्याला 12वीत शिकणारा एक विद्यार्थी वर्षभरापासून त्रास देत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यानं केला आहे। या विद्यार्थ्यानं त्याची तक्रार अनेकदा प्रशासनाकडे केल्याचंही त्यानं म्हटलंय, मात्र त्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केल्याचाही आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे। दरम्यान याच प्रकाराची तक्रार केल्यानं चिडलेल्या 12वीतील विद्यार्थ्यानं 22 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजताच्या दरम्यान शाळेच्या छतावरून लुटून दिल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे। 1.5 वर्ष झाले त्रास होता मला सिनियरचा। मी सरांना सांगितलं, पण दिवाळीच्या अगोदर मी ज्युनियर हाऊसमध्ये होतो ना, तेव्हा मी खंडाळकर सरांना 4-5 वेळा कंप्लेंट केली। सर म्हणत होते बघेल। सरांना त्याला म्हटलं 3-4 वेळा। मी सरांना पण म्हणजे सरांनी त्याला म्हटलं असेल किंवा त्याला त्रास कोण देतास, मग त्यांच्यानंतर त्यांनी मला आणखी मारहाण केली। पण मी सरांना सांगणं बंद करून टाकलं। तो मला कपडे धुवायला लावत होता, त्याचं काम करायला लावत होता। घटनेनंतर या विद्यार्थ्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याच्या पायाचं हाड मोडलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। 1-1.5 वर्षापासून त्याला त्रास होता अक्षय जाधवचा। कपडे धुणं, त्याचे सॉक्स धुणं, पाणी आणणं आणि त्याचे काही चिवडा द्यायचा, ते असा तो त्रास भोगत होता। त्यांनी त्या खंडाळकर सराकडे कंप्लेंट केली, त्या सरांनी काहीच केलं नाही। आम्ही गरीब परिस्थितीतून आमचा मुलगा पुढे जायला आहे, त्याला न ट्युशन लावून हे करून कसा नंबर लागला त्याचा। आता त्याच्यावर जे त्याचं तर आयुष्याचं जिंदगीचा आता प्रश्न आहे ना, तर त्या मुलावर काही ना काही कारवाई की चांगली करण्यात आली पाहिजे। दरम्यान नवोदय विद्यालय प्रशासनानं रॅगिंगसह सर्व आरोप फेटाळून लावलेत। या विद्यार्थ्यानं या प्रकरणी कधीच कोणती तक्रार केली नसल्याचा दावा केला आहे। हे जे आरोप केलेले जात आहे हे तर सर्वस्वी खोटे आहेत, कारण की तो म्हणतो त्याचे पालक म्हणून राहिले की 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने काही तक्रारी केलेल्या आहे किंवा त्याची हॅरॅसमेंट झालेली आहे, सर्वस्वी खोटी आहे। कारण या बाबतीचं कुठलंही कंप्लेंट जे आहे ते पालकाची आणि मुलाची ना माझ्याकडे आहे, ना प्राचार्य मॅडमकडे आहे, ना हाऊस मास्टरकडे आहे। या प्रकरणातील सत्य हे चौकशीतून समोर येईलच, मात्र यातून या दोन्ही विद्यार्थ्यांचं भविष्य वाचवण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे। मात्र कोवळ्या वयात विद्यार्थ्यांमध्ये असे प्रकार होणंही आत्मचिंतनाचा विषय आहे। जयेश जगड, झी मीडिया, अकोला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।